some salaries of some people. आणि काही लोकांची जे सॅलरी आहे, जे पगार आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे. Don't be scared. I'm not going to tell you your salaries. घाबरू नका, मी तुमच्याबद्दल सांगणार नाहीये. Okay. So there is a person called Ravi Kumar. His salary is 15.5 crore per year. आणि रवी कुमार म्हणून एक व्यक्ती आहे, त्याचा वर्षाचा जो पगार येतो त्याला 15.5 करोड रुपये येतो. And he works for a company. And then there's one more person. His salary is 6.5 crore per year. आणि अजून एक व्यक्ती आहे, त्याचा वार्षिक जे पगार त्याला मिळतो तो 6.5 करोड रुपये त्याला मिळतो. And one more person, Nitin Kamath, his salary is 6 crore rupees per year. आणि नितीन कामत म्हणून एक व्यक्ती आहे, त्याचा जो वार्षिक पगार आहे तो 6 करोड रुपये आहे. And Sundar Pichai, his salary is 6 crore, around 6 crore per year. I don't know I'm right or not. 6 crore. आणि सुंदर पिल्ले हा जो पगार आहे तो साधारण 6 करोड रुपये आहे वार्षिक. Why do company pay them such a high salary? आणि ही जी कंपनी आहे या लोकांना इतके मोठे पगार का देतात? Can you imagine? याची कल्पना तुम्ही करू शकता का? हाँ. Why? का देतात पगार? What skill? What experience? त्यांचे कोणता अनुभव असते किंवा कोणती अशी कला त्यांच्यामध्ये ज्याच्यामुळे कंपनी इतक्या मोठी रक्कम त्यांना देतो? No, they are not believers. They are unbelievers. हे विश्वासणारे लोक नाही, अविश्वासणारे लोक आहेत. त्या कंपनीला त्या पटीत फायदा होत असतो त्यांच्याकडे असलेलं नॉलेज. Knowledge and then dedication. Okay. Before their dedication, they decide the salary. Before their experience, they decide the salary. Why do they pay the highest, such a huge salary? You know, commitment is there. All of you are right, but they don't see these things. मी जे बोलत आहे हे सर्व काय बरोबर आहे, पण हे कंपनी जे आहे त्या लोकांमध्ये हे कला कौशल्य किंवा त्यांचा अनुभव पाहत नाही. हे त्यांचा पगार ठरवण्याच्या अगोदरच ही रक्कम ठरवली जाते. They are important. What you said is important. आणि ते महत्त्वाचे व्यक्ती आहेत, हे तुम्ही बरोबर बोललेलं आहे. They consider to an extent. आणि एका पातळीपर्यंत त्यांना खूप महत्त्व दिलं जातो. But what is the highest priority they give? पण त्यांना एक उच्च जे प्रायोरिटी आहे किंवा जे वर्चस्व आहे ते कशासाठी दिलं जातो? You know, handling the problems. कारण जे समस्या ज्या पद्धतीने त्यांनी हाताळतात त्यासाठी त्यांना प्राधान्य दिलं जातो. How do they handle the problems? त्यांनी कोणत्या पद्धतीने समस्याला हाताळतात त्या पद्धतीने त्यांना निवड केली जातो. That's why they paid highest salary. यासाठी त्यांना इतकी मोठी रक्कम दिली जातो. Their duty is not only stopping the conflicts. आणि फक्त त्यांचं संघर्ष थांबणं एवढंच त्यांचं काम नाहीये. And even they should solve the conflicts. पण त्यांचा जो संघर्ष आहे ते सुद्धा सोडवणं गरजेचं आहे. And they should take the company to a higher level. आणि कंपनीची जे पातळी आहे त्यांना एका उच्च स्थानीपर्यंत घेऊन जायचं आहे. That's why they are paid such a huge salary. या कारणासाठी इतकी मोठी रकमाचा पगार त्यांना देण्यात येतो. Hallelujah. हालेलुया. So we should have those skills in our lives. आणि ह्या जे कौशल्य आपल्या जीवनामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. What skill? आणि कोणत्या प्रकारचं स्किल असायला पाहिजे? प्रॉब्लेम करायचं, सोडू नये. Hallelujah. हालेलुया. I'm going to teach about this in our Bible study next year in the month of January. आणि जानेवारीमध्ये बायबल स्टडीमध्ये ह्या गोष्टीबद्दल मी शिकवण देणार आहे. Everyone should be there. Like Yes. all of you should be there. आणि इथं बसले सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. Yeah, I will not teach that one on Sunday.
मी ते रविवारच्या दिवशी शिकवणार नाही. I will teach those things in our Bible study. आणि त्या गोष्टी मी बायबल स्टडीमध्ये शिकवणार आहे. Okay, why these people are paid? So these people are paid a huge salary, आणि या लोकांना मोठी रकमेचे पगार देण्यात येतो. and they work for their company and they develop their companies. आणि त्या कंपनीमध्ये जातात आणि त्या कंपनीची वाढ त्यांनी करून घेतात. Hallelujah. हालेलुया. And that company purchased them. They hired them. We call it they hiring. They use that word. आणि ती कंपनी जी आहे त्यांना इने विकत घेतल्यासारखं आहे किंवा त्यांना इने कामावर ठेवलं जातं. Yeah, they take care of everything. आणि त्यांची सर्व गोष्टीची इने काळजी घेण्यात येतो. Are you hearing? तुम्ही ऐकत आहे का? Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? These companies they take care of all their needs. आणि हे जे कंपनी आहे या लोकांच्या सर्व गरजांची त्यांनी काळजी घेतात. They were given the best bungalows to stay, राहण्यासाठी चांगला बंगला देण्यात येतो, the best cars. चांगली कार देण्यात येतो. The cars will go there, pick them up and drop them, and even the best flights. They travel by best flights. आणि घरपोच त्यांचा कार येतो, त्यांना घेण्यासाठी ते प्रवासासाठी चांगला गाडी दिला जातो. विमान प्रवासासाठी सुद्धा चांगल्या विमानात त्यांचा प्रवास केला जातो. Everything. सर्व काही. Because that company has hired them. कारण त्या कंपनीनं त्यांना विकत घेतलेली आहे. So now we all are also in a company. अशाच प्रकारे आपण सर्वजण एका कंपनीचे कामगार आहोत. Our company is not a worldly company. आणि आपली जी कंपनी आहे ही जगिक कंपनी नाही आहे. Our company is a heavenly company. आणि आपला जो कंपनी आहे ते स्वर्गीय कंपनी आहे. Let us read Book of Ephesians chapter 1 verse 4. आणि इफिसकरास पत्राचा पहिला अध्याय आणि 4वे वचन आपण वाचणार आहे. Ephesians 1:4. इफिसकरास पत्राचा पहिला अध्याय आणि 4वे वचन. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. According as he had chosen us in him before the foundation of the world, that we should be holy and without blame before him in love. Here it says God has chosen us. आणि या ठिकाणी वचन सांगत आहे की परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. These people were chosen by the different companies. आणि या लोकांना वेगवेगळ्या कंपनीने निवड केलेली आहे. Yes, but God has chosen us. पण परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. आमेन. Amen. Hallelujah. आपको किसने चुना? तुम्हाला कोणी निवडलेलं आहे? सब लोग बोलिए. किसने चुना है आपको? कोणी निवडलेलं आहे? So then who is our boss? मग आपला मालक कोण आहे? Who? कोण आहे? Then it is his responsibility to take care of us. मग ही त्याची जबाबदारी आहे की तो आपली काळजी घ्यावे. आमेन. पण आमेन म्हटलं नाही. आमच्या मी घेणार आहे काळजी काय त्याला देणार आहे. Hallelujah. हालेलुया. So when he chose you, it is his responsibility to take care of us. मग जर परमेश्वरानं जर तुमची निवड केली असेल तर त्याची जबाबदारी आहे की तो तुमची काळजी घ्यावे. Let us read one more verse, John chapter 15 verse 16. आणि योहानाचा 15वा अध्याय 16 वचन. John 15:16. योहानाचा शुभवर्तमानाचा 15वा अध्याय 16 वचन. You have not chosen me, but I have chosen you and ordained you that you should go and bring forth fruit, and that your fruit should remain, that whatsoever you shall ask of the Father in my name, he may give it to you. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. Amen. 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 So here Jesus himself is mentioning that I have chosen you. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की मी तुम्हाला निवडलेला आहे. You didn't choose मी me. मला निवडलेलं नाहीये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. See, when Pastor Luke was here, आणि ज्यावेळेस पास्टर लूक या ठिकाणी होते he chose my house to stay. त्यानं माझ्या घराचं निवड केलं राहण्यासाठी I was very happy. आणि मी खूप आनंदित होतो. But God here chosen me.
पण या ठिकाणी परमेश्वराने माझी निवड करण्यात आली आहे. God chose you. परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. How many of you are excited that God chose you? आणि तुम्हाला किती जणांना आनंद आहे की परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. But I don't see. आणि हे मी पाहत नाही तुमच्यामध्ये. I don't see that excitement. आणि हा आनंद मी तुमच्यामध्ये पाहत नाहीये. Yes, God has chosen me. होय की परमेश्वराने मला निवडलेले आहे. Say after me. माझ्या मागे म्हणा, परमेश्वरने मला निवडलेला आहे. परमेश्वराने मला निवडलेला आहे. परमेश्वरने मला निवडलेला आहे. परमेश्वराने मला निवडलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. What does it mean? याचा अर्थ काय होतो? If God has chosen, okay, God has chosen us. बरं ठीक आहे, परमेश्वराने मला निवड केलेली आहे. Let us read one more verse. अजून एक वचन आपण वाचूया. 1 Corinthians chapter 6. पहिले करंतकास पत्र याचा 6वा अध्याय. 1 Corinthians chapter 6. पहिले करंतकास पत्र याचा 6वा अध्याय Verse number 19. आणि 19वा वचन. What you know you not that your body is the temple of the Holy Spirit which is in you, which you have of God, and you are not of your own. तुमचे शरीर तुमच्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय, आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. आमेन. Amen. Hallelujah. हालेलुया. See, what does it mean? God chose me means what? आणि देवानं माझी निवड केली याचा अर्थ काय होतो? Means I am not of my own. याचा अर्थ काय, मी माझा स्वतःचा नाहीये. बोलिये. मी स्वतःचा नाही. मी स्वतःचा नाहीये. माझा अधिकार माझ्यावर चालत नाही. माझा अधिकार माझ्यावर चालत नाही. Because he owns me. कारण तो माझा मालक आहे. Hallelujah. हालेलुया. When these people they go to the company, आणि ज्यावेळेस हे लोक ज्यावेळेस कंपनीमध्ये कामाला जातात, it is they should live according to the rules of the company. आणि त्या कारखान्यात त्या कंपनीच्या नियमानुसार राहावा लागतो. Amen. आमेन. They should work for the company. आणि त्यांनी त्या कंपनीसाठीच काम करावं. They say I belong to the Google. आणि ते म्हणतात मी त्या गुगलचा आहे. I belongs to Wipro. आणि मी विप्रो कंपनीचा आहे. I belong to Samsung. आणि मी सॅमसंग कंपनीचा आहे. But if they do their own things, पण ते जर स्वतःचेच काम करायला लागले, they won't have the salary from that government, मग त्या सरकाराकडनं किंवा त्या कंपनीकडनं त्यांना ते पगार मिळणार नाही. because they are living for their own selves. कारण ते स्वतःसाठी जगत आहेत. Once somebody owns me, we lose the authority on our own selves. जर एखादं आपल्याला निवडलं किंवा आपल्याला विकत घेतलं तर आपल्यावरचा जो वर्चस्व आहे किंवा जो अधिकार आहे तो आपण गमावतो. Amen. आमेन. तुम्हारा अधिकार तुम पर नहीं है. तुमचा अधिकार तुमच्यावरती नाहीये. Now God's authority is there upon you. आणि आता परमेश्वराचा अधिकार तुमच्यावरती आहे. आमेन. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Not only that. एवढंच नव्हे, What does it mean? याचा अर्थ काय होतो? I don't have my authority over me. What does it mean? माझा अधिकार माझ्यावरती नाही याचा अर्थ काय होतो? क्या इसका मतलब? याचा काय अर्थ होऊ शकतो? Because God directs me what to do. कारण परमेश्वर मला केंद्रित करतो की मला काय करायचं आहे. वो कहता है मेरा अधिकार मुझ पर नहीं चलता. इसका मतलब क्या है कि वो मुझे चलाता है. माझा अधिकार माझ्यावर नाहीये याचा अर्थ हेच आहे की तो परमेश्वर मला चालवतो. हालेलुया. हालेलुया. आपको कौन चला रहा है? तुम्हाला कोण चालवत आहे? पूरा साल में जनवरी से दिसंबर तक कभी 2024 who led you? आणि या पूर्ण वर्षभर जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये तुम्हाला कोण चालवलेला आहे? परमेश्वर. जब आपके मन में विचार आते थे वो किसका विचार था? ज्यावेळेस तुमच्या मनात विचार यायचे त्यावेळी कोणाचा विचार असायचा? किसका विचार के जैसा आप जीवन जिया इस साल में? आणि या वर्षामध्ये कोणाच्या विचारानुसार तुम्ही जीवन जगलेला आहे? सब लोग इतना पवित्र है रे देवा. We live according to our own thoughts. आणि आपण स्वतःच्याच विचारानं जगतो. हमें जो लगता वैसा करते हैं. आणि आम्हाला जसं वाटते तसंच आम्ही करतो. और बोलते हैं आणि आम्ही म्हणतो परमेश्वरने मला घेतलेला आहे. आणि परमेश्वरानं मला विकत घेतलेला आहे. तुला नाही घेतला परमेश्वर.
हालेलुया। हालेलुया। साल भर संडे से शनिवार तक मुझे कैसे वैसे मैं जीऊंगा और बोलता हूँ परमेश्वर ने मुझे चुना है। आणि रविवारपासून शनिवारपर्यंत जसं मला पाहिजे मी जगतो आणि मी म्हणतो रविवारी की परमेश्वराने मला निवडलेला आहे। हालेलुया। हालेलुया। God has chosen you, it means you should walk according to his plans. आणि जर परमेश्वराने जर तुम्हाला निवडलेला आहे तर त्याच्या योजनाप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे। You are not of your own. तुम्ही तुमच्या स्वतःचं नाही आहे। आपका हक आप पर ही चलता नहीं है। तुमचा स्वतःचा अधिकार तुमच्यावरती चालत नाही। आमेन। हाँ। हालेलुया। हालेलुया। सब हक हमने यीशु के हाथ में दे दिया आणि है। आपला जो सर्व अधिकार आहे ते परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या हातात दिलेला आहे। हालेलुया। हालेलुया। क्यों? का? क्यों पूरा अधिकार उसको दे दिया? का आपण आपला सर्व अधिकार त्याला दिलेला आहे? क्योंकि मुझे भरोसा है वो मुझे कभी Amen. गिरने नहीं देगा। कारण मला भरोसा आहे की तो मला कधी पडू देणार नाही। हालेलुया। हालेलुया। जब मैं उसके जैसा चलता हूँ मैं कभी नहीं गिरूंगा। ज्यावेळेस मी त्याच्यासारखं चालायला सुरुवात करेल त्यावेळेस मी कधीच पडणार नाही। उसने मुझे चुना है। कारण त्यानं माझं निवड केलेली आहे। आमेन। आमेन। हालेलुया। हालेलुया। समझ में आ रहा है आपको? तुम्हाला समजत आहेत का? समझ में आ रहा है क्या? समजत आहेत का या गोष्टी? हालेलुया। हालेलुया। सो मेरा अधिकार मुझ पर चलता नहीं। आणि माझाच अधिकार आता माझ्यावर चालत नाही। नंबर 2, दुसरी गोष्ट, दूसरों का भी अधिकार मैं उस पर चलता नहीं। आणि दुसऱ्यांचाही अधिकार माझ्यावर चालत नाही। What kind of authority? Others' authority. मग दुसऱ्यांचा कोणता अधिकार चालत नाही? What kind of authority? कोणता प्रकारचा अधिकार चालत नाही? They cannot disturb me. ते तुम्हाला गोंधळात किंवा डिस्टर्ब करू शकत नाही। They cannot disturb our feelings. आणि आपली जो भावना आहे त्याला त्यांनी डिस्टर्ब करू शकत नाही। Amen. आमेन। Because Holy Spirit is my feeling. कारण पवित्र आत्मा माझ्या भावना आहेत। They cannot come and disturb my feelings. ते येऊन माझ्या भावनांना डिस्टर्ब करू शकत They नाही। cannot keep on controlling us. आणि ते येऊन आमचा जो ताबा आहे ते मिळवू शकत नाही। Because God is ruling over us. कारण परमेश्वर आमच्यावरती राज्य करत आहे। Others cannot spoil our lives. आणि दुसरे येऊन आपला जो जीवन आहे ते नष्ट करू शकत नाही। आमेन बोले नहीं। आमेन म्हणत नाहीये। उनको समझ में आया नहीं कि आप आमेन कहना नहीं चाहते। तुम्हाला समजलं नाही का आमेन म्हणायचं नाहीये? दूसरे लोग आपको या आपका जीवन आपके जॉब है कुछ भी है उसे बिगाड़ नहीं सकते। आमेन। दुसरे लोग तुमच्या जीवनाला किंवा तुमच्या कामाला बिघडू शकत नाही। आपको ना इंग्लिश समझ में नहीं आ रहा है। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। कोई भी कुछ भी कितना भी करने लो हमारा जीवन में हमारा जीवन बिगाड़ नहीं सकते। कोणी असू दे तुमचा जीवन कोणीही बिघडू शकत नाही। आमेन। किसने आपको चुना है? तुम्हाला कोण निवडलेला आहे? परमेश्वर ने चुना है। When he has chosen you, he will protect you from other people. जर परमेश्वराने जर तुमची निवड केली आहे तर दुसऱ्या लोकांपासून सुद्धा तो तुमचा संरक्षण करेल। They may create some problems. तो ते लोक तुमच्या जीवनामध्ये काही नाही समस्या आणू शकतात। आपके जीवन में कुछ प्रॉब्लम कर सकते हैं। ते लोक तुमच्या जीवनामध्ये काही समस्या करू शकतात। लेकिन परमेश्वर आपको संभालता है। पण परमेश्वर तुम्हाला सांभाळतो। आमेन। आमेन। हालेलुया। हालेलुया। क्योंकि उसने हमें चुना है। कारण परमेश्वराने आपली निवड केलेली आहे। सो मुझ पर मेरा नहीं चलता। म्हणून आता माझ्यावरती माझं स्वतःच चालत नाही। दूसरों का भी नहीं चलता। दुसऱ्यांचा देखील चालत नाही। तीसरा शैतान का भी नहीं चलता। आणि तिसरी गोष्ट शैतानाचं सुद्धा चालत नाही। आमेन। 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 हालेलुया। हालेलुया। So Jesus has shut down the Satan's shop. आणि येशू ख्रिस्तानं शैतानाचा जो कारखाना आहे किंवा जो कारोबार आहे तो बंद करून ठेवलेला आहे। दुकान शैतान का दुकान बंद कर दिया यीशु ने। आमेन। पहले हम उसके दुकान में जाके लेते थे। पहिला आपण शैतानाच्या दुकानात जाऊन विकत घ्यायचं। अभी उसका दुकान बंद कर दिया। आणि आता देवाने त्याचं दुकान बंद केलेलं आहे। हमें बेच नहीं सकता कुछ भी। तो आता आपल्याला काही विकू शकत नाही। हालेलुया। 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 एक बार यीशु के पास आया वो। आणि एकदा तो येशू ख्रिस्ताजवळ आला। सुनिए, ऐका, एक बार यीशु के पास आया। एकदा शैतान येशू ख्रिस्ताजवळ आलेला आहे। बोले ये सब मैं तुझे देता हूँ। तो म्हणतो हे सर्व काय मी तुला देतो।
वो बेचने की कोशिश की, तो त्याला विकण्याचा प्रयत्न केला, लेकिन यीशु ने क्या कहा? पण येशूने त्याला काय सांगितलं? लिया क्या यीशु उसके पास? येशू त्याच्याकडून घेतला का? नहीं लिया। नाही घेतला। हालेलुया। हालेलुया। अगर परमेश्वर ने मुझे चुना है, जर परमेश्वरानं जर मला विकत घेतलेला आहे, मुझे दुनिया के साथ में रहना नहीं है। तर मला या जगाबरोबर राहायचं नाहीये। हाँ, दुनिया के साथ रहना नहीं, इसका मतलब दोस्ती नहीं करनी है। आणि या जगाबरोबर राहायचं नाही म्हणजे त्यांच्याबरोबर मैत्री करायचं नाहीये। दुनिया के विचारों की जैसा मुझे जीना नहीं है, आणि या जगाच्या विचाराप्रमाणे आम्हाला जगायचं नाहीये, क्योंकि मुझे उसके विचार के जैसा चलना कारण है। मला परमेश्वराच्या विचारानुसार चालायचं आहे। मैं रहता हूँ सैमसंग कंपनी में, लेकिन सुन चलता हूँ विप्रो कंपनी के जैसा, मतलब वो क्या बोलेगा, उधर ही जाके काम करो। आणि मी काम करतो सॅमसंग कंपनीमध्ये आणि ऐकतो विप्रो कंपनीचं, तर ती लोक म्हणते तू विप्रो कंपनीमध्ये जाऊन काम कर। हाँ, अगर हाँ परमेश्वर के राज्य में है, उसके जैसा ही आपको चलना है। जर तुम्ही परमेश्वराच्या राज्यात आहे तर तुम्हाला त्याच्यासारखंच राहायचं आहे। मेरा मनमानी नहीं चलती मी है, माझं स्वतःच चालू शकत नाही। मुझे ऐसा लगता है मैं ऐसा करूंगा, चलता नहीं है। मला असं वाटतं मी असंच करणार आहे, असं चालत नाही। मुझे परमेश्वर का जैसा ही चलना है, मला परमेश्वरासारखंच चालायचं आहे, क्योंकि उसने मुझे चुना है। कारण परमेश्वरानं मला निवडलेलं आहे। आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। इसलिए हम we pray, God let your will be done। म्हणून आपण प्रार्थना करतो की तुझी इच्छा पूर्ण हो। हाँ, हालेलुया, हालेलुया। अनेकदा तुझी इच्छा पूर्ण हो। माझी इच्छा पूर्ण हो। सालभर माझी इच्छा, माझी इच्छा, माझी इच्छा, माझी इच्छा, प्रार्थना करताना तुझी इच्छा, और बोलते हैं परमेश्वर ने मला निवडलेला आहे। कहना आसान है, बोलणं सोपं आहे। हाँ, अगर परमेश्वर ने आपको चुना है तो आपको जो जीने का एक तरीका है, वो तरीका उसने डिसाइड करेगा। आणि जरी नाही तुम्ही म्हणता परमेश्वराने मला निवडलाय, तर परमेश्वराने जे निवडलेले जे मार्ग आहेत त्या मार्गामध्येच तुम्हाला चालायचं आहे। आमेन, आमेन। शैतान का आपके जीवन में कुछ नहीं चलेगा। आणि शैतानाचं तुमच्या जीवनावरती काही चालणार नाही। सुन रहे आप? मी ऐकत आहे का? सुन रहे क्या? तुम्ही ऐकत आहे का? हालेलुया, हालेलुया। शैतान का आपके जीवन में कुछ चलेगा नहीं। आणि शैतानाचं तुमच्या जीवनावरती काही चालणार नाही। यीशु ने शैतान का दुकान को बंद कर दिया। आणि येशूने शैतानाचं जो दुकान आहे तो बंद केलेला आहे। हालेलुया, हालेलुया। शैतान ने आपको चला रहा था इतना साल तक, आणि इतके वर्ष शैतान तुम्हाला चालवत आलेला आहे। कुछ भी करना है, काही सुद्धा जर करायचं असेल, पहले शैतान ने एक विचार डालता था दिमाग में, पहिला एक शैतान तुमच्या मनामध्ये काहीतरी विचार घालतो, वो विचार लेके हम करते थे, आणि ते विचार घेऊन आपण ते करत होतो। लेकिन अभी पण आता कुछ करने से पहले काय करण्याच्या अगोदर हम परमेश्वर से पूछते हैं, आपण परमेश्वराला विचारतो, परमेश्वरा क्या ये तेरे बाइबल में है, मैं ऐसा कर सकता हूँ? हे मैं तुझ्या पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे का? मी हे अशा प्रकारे करू शकतो का? क्यों? का? वो चुना है बाबा मुझे, कारण त्यानं मला निवडलेलं आहे, मैं उसके कंपनी में काम करता हूँ मैं, आणि मी त्याच्या कंपनीमध्ये काम करतो, वो मेरा बाप बन गया अभी, आणि तो माझा बाप बनलेला आहे, मुझे उसका सुनना है। आणि मला आता त्याचा ऐकायचं आहे। हालेलुया, हालेलुया। मैं खुद का नहीं हूँ, आणि मी आता स्वतःचा नाहीये, मेरा खुद पर कुछ कंट्रोल नहीं है, परमेश्वर का कंट्रोल आणि है। आता माझ्या स्वतःवरती नियंत्रण नाहीये, तर परमेश्वराचं नियंत्रण आहे। हालेलुया, हालेलुया। अभी मुझे परमेश्वर चला रहा है। आणि आता परमेश्वर मला चालवत आहे। आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। जरा सोचना है हमें, जरा विचार करायचा आहे। अगर मैं सचमुच विश्वास रखता हूं कि परमेश्वर ने मुझे चुना है, आणि जर खरोखर मी विश्वास ठेवत आहे की परमेश्वराने मला निवडलेला आहे, और एक चीज होती है, अजून एक गोष्ट होतो, और एक चीज हम करते हैं, अजून एक गोष्ट आपण करतो, हम हमेशा आनंदी रहते हैं। आपण नेहमी आनंदित राहतो। आमेन। आमेन। क्यों बाबा? का राहतो? क्यों? का राहतो? आप सोचिए, तुम्ही जरा विचार करा, आप एक ऐसा कंपनी में काम करते हैं जिसका पगार महीने में 5,000 है, तुम्ही अशा कंपनीमध्ये काम करताय ज्या महिन्याचा जो पगार आहे 5,000 आहे, आप आनंद से रह सकते हैं? तुम्ही आनंदित राहू शकता का? आप ऐसा कंपनी में काम करते हैं जिसका पगार महीने में 1 करोड़ रुपए है, आणि तुम्ही अशा कंपनीमध्ये काम करताय जो महिन्याचा पगार 1 करोड रुपये आहे, आप बोलिए आप अभी आनंदी है क्या? नहीं आता तुम्ही सांगा तुम्ही आनंदित आहे की नाही? है ना?
आहे की नाही? So ये आसान है that God has chosen you. That's why I rejoice in my life. आणि परमेश्वराने मला निवडलेलं आहे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये आनंद करतो. आमेन. Amen. Things may go wrong, आणि कधी कधी जीवन विस्कळीत होऊ शकतो, पण God is in control. पण परमेश्वर नियंत्रणामध्ये आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. God is ruling over me. आणि परमेश्वरचा ताबा माझ्यावरती आहे. If anything goes wrong, आणि जर काही चुकत असेल He will make it straight. तो सरळ करेल. आमेन. He will repair it. आणि तो दुरुस्त करेल. Hallelujah. हालेलुया. In the Bible we see आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो Joseph's own brothers, आणि योसेफाचे स्वतःचे भावंड they spoiled his life. त्याने त्याच्या जीवनाला उद्ध्वस्त केले, They sold him. त्याला विकले. What happened? काय घडलं? For some years he went through some tough time. काय वर्षासाठी तो कठीण समस्यातून किंवा वेळातून तो गेलेला आहे, But later पण त्यानंतर न God lifted him up. परमेश्वराने त्याला उंच स्थानी नेलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. लोग आपके जीवन में कुछ तकलीफ दे सकते हैं, आणि लोक तुमच्या जीवनामध्ये काही त्रास आणू शकतात, लेकिन परमेश्वर आपको ऊपर उठाएगा. पण परमेश्वर तुम्हाला उंच करणार आहे. आमेन. हालेलुया. 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 वो जवाबदारी ले चुका है आपका. आणि परमेश्वराने तुमची जबाबदारी घेतलेली आहे. हाँ, आमेन नहीं बोलते कोई. आमेन कोण म्हणत नाहीये. हालेलुया. हालेलुया. आपका खाना पीना कपड़ा रोटी कपड़ा मकान तीनों का जिम्मेदारी उसने ले लिया है. आणि रोटी कपडा मकान याचं सर्व काय परमेश्वराने जबाबदारी घेतलेली आहे. हालेलुया. हालेलुया. कब देना है वो देगा आपको. आणि ज्या वेळेस द्यायचं आहे परमेश्वर तुम्हाला देणारच आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इसलिए दैट्स व्हाई आई रिजॉइस. म्हणून मी आनंद करतो, दैट्स व्हाई आई लिव एट पीस. म्हणून मी शांततामध्ये राहतो. व्हॉटएव्हर आय नीड इट विल कम ऑन इट्स टाइम. आणि जे मला गरजेचं आहे ते त्या वेळेमध्येच तो येणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लिसन टू मी. आता काळजीपूर्वक ऐका. We don't work, we don't labor for blessings. आणि आपण आशीर्वादासाठी कष्ट करत नाही. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. We don't labor. हम इतना त्रास लेके हम काम इसलिए करते नहीं कि हमें आशीर्वाद मिले. एवढं त्रास करून आपण कष्ट करतोय, आशीर्वाद मिळावा म्हणून करत नाही. Because blessings are already yours. कारण आशीर्वाद तुमचाच आहे. आमेन. Hallelujah. हालेलुया. तो मैं करूँ क्या अभी? मग आता करायचं काय? करने का क्या अभी? आणि आता मला करायचं काय आहे? If God has chosen me, कारण परमेश्वराने मला निवडलेला आहे. number one, I knew आणि पहिली गोष्ट तर मला माहिती आहे that I am not my own. की मी आता माझा स्वतःचा नाहीये. God has chosen me. People cannot disturb my life. आणि परमेश्वराने मला निवडलंय, दुसरे लोक माझ्या जीवनाला उद्ध्वस्त करू शकत नाही. God has chosen me. Satan cannot disturb my life. परमेश्वराने माझं निवड केलेलं आहे, सैतान माझं जीवन नष्ट करू शकत नाही. God will lift me up. परमेश्वर मला उंच करेल. Hallelujah. हालेलुया. God has chosen me. That's why I rejoice. आणि देवानं माझं निवड केलंय म्हणून मी आनंद करतो. Hallelujah. हालेलुया. See, when Jesus came into your life, ज्या येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये प्रवेश केला, He removed all these kind of responsibilities from your हे life. सर्व जबाबदारी तुमच्या जीवनातून त्याने काढून टाकलेलं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. And He brought you joy. त्यानं तुमच्या जीवनामध्ये आनंद आणलेला He आहे. brought you peace. त्यांना शांती तुमच्या जीवनामध्ये आणलेला आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. मुझे शांति को ढूंढना नहीं है. मला शांतीला शोधायचं नाहीये. मुझे आनंद को ढूंढना नहीं है. मला आनंदाला शोधायचं नाहीये. ऑलरेडी यीशु ने शांति भी दे दिया, आनंद भी दे दिया आणि है तुम्हें. अगोदरच येशू ख्रिस्ताने तुम्हाला शांती दिलेला आहे आणि आनंद दिलेला आहे. हाँ. Amen. आमेन. शांति आनंद बाहर है, आणि शांती आणि अंदर है, अंदर है. आणि शांती आनंद आपल्या आत आहे. So peace and joy is in within us. आणि आपल्या आत परमेश्वराचा शांती आणि आनंद आहे. There may be problems around, आणि आपल्या अवतीभोवती समस्या असू शकतात, but I don't look at the problems and get पण disturbed. त्या समस्याला पाहून मी त्रास करून घेत नाही. But within me there is an uncountable peace. त्याला न मेजणारा असं अगणित असं शांती आणि आनंद माझ्यामध्ये आहे. Yes, I look at it and I will be at peace. मी त्याच्याकडे पाहतो आणि मी शांततात आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हमें जीना सीखना है. आपल्याला जगायचं शिकायचं आहे. आमेन बोलो. आमेन. जगायचं शिकायचं आहे. जगणं हे आपल्याला शिकायचं आहे. बाजू वाले को बोलो, बाजूवाल्याला सांगा, जगने सीख.
जगायला शिक. शिक शिक जरा. जगायला शिक जरा. शिक जरा. शिक. कसं जगायचं शिक. आणि कसं जगायचं हे शिक. जरा शाणी हो. जरा शाणा हो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कसं जगायचं. आणि कसं जगायचं आहे. पीस इज विदिन अस. आपल्या आतमध्ये शांतता आहे. जॉय इज विदिन अस. आनंद आपल्यामध्ये आहे. गॉड हॅज चोजन मी. येशू ख्रिस्तानं माझा निवड केलेला आहे. Nobody can spoil my life. आणि कोणीही माझं जीवन उद्ध्वस्त करू शकत नाही. Nobody can disturb my life. आणि माझं जीवन कोणीही विचलित करू शकत नाही. I am made to prosper. आणि मी प्रगती करण्यासाठी परमेश्वराने मला बनवलेलं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. किस लिए बनाया आपको. आणि तुम्हाला कोणत्या कारणासाठी बनवलेलं आहे. कशासाठी. प्रगती करण्यासाठी. Amen. डाउट से बोल रहे क्या. प्रगति विश्वास से. विश्वासाने म्हणा. कॉन्फिडेंस से बोलो आप. आणि कॉन्फिडन्स ने म्हणा. प्रगति के लिए मुझे बनाया है. आणि प्रगतीसाठी परमेश्वराने मला बनवलेलं आहे. Amen. आमेन. हालेलुया. 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 हमें नीचे जाने के लिए नहीं है, ऊपर जाने के लिए परमेश्वर. खाली जाण्यासाठी बनवलेलं नाही तर वरती जाण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. That's the first part. आणि ही पहिली भाग आहे. That God has chosen us. येशू ख्रिस्तानं आम्हाला निवडलेलं आहे. But now number 2. आणि आता दुसरी गोष्ट. When He has chosen us, there is a purpose. आणि जर त्यानं आपले निवड केले तर एक उद्देशानं निवडलेले आहे. बाजू वाले को बोलो. बाजूला सांगा. एक उद्देश आहे. एक उद्देश आहे. तुझ्या जीवनामध्ये तुझ्या जीवनामध्ये देवाचा उद्देश आहे. देवाचा उद्देश आहे. कोणाचा उद्देश आहे. कोणाचा उद्देश आहे. कोणाचा उद्देश पूर्ण होणार. देवाचं. लोकांचं. सैतानचं. तुमचं. तुम अख्ख्या जगामध्ये तुमचा जीवन खराब करणारा एकच व्यक्ती आहे, तो तुम्ही आहे. दुसरं कोण नाही. कोणी तुमचं जीवन खराब करू शकत नाही. का. परमेश्वर तुम्हाला सांभाळतो. आमेन. 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 हालेलुया. हालेलुया. कोणाला अधिकार देत नाहीये, पण तुमच्यावर देवाचा अधिकार चालत नाही. हम खुद खराब करके लेते हम. आणि आपण स्वतःच आपल्या जीवनाला नष्ट करतो. हाँ. Amen. Amen. Hallelujah. So what is the purpose? मग देवाचा उद्देश काय आहे. What is the purpose of God in our lives? आणि देवाचा उद्देश आपल्या जीवनामध्ये काय आहे. Let us go back to those. Okay, let us read Proverbs chapter 3, 5 to 8. आणि नीतिसूत्राचं 3रा अध्याय 5 ते 8 वचन. Proverbs chapter 3. आणि नीतिसूत्राचं 3रा अध्याय. This is something very 5 ते 8. interesting verse. आणि खूप 3 verse 8. नीतिसूत्राचं 3रा अध्याय 5 ते 8. 5 to 8. Okay. Verse 5 says, "Trust in the Lord with all your heart, and lean not unto your own understanding." तू आपल्या अगदी मनापासून मनापासून परमेश्वरावर भार ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. सुन रहे आप. तुम्ही ऐकत आहे का. पढ़ने के बाद तुरंत सर ऊपर उठा. आणि वाचल्यानंतर लगेच तुमचे डोके वरती इथं माझ्याकडे पाहायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. मेरे तरफ देखो. तुम्ही माझ्याकडे पहा. संडे एक दिन आपकी चेहरा, सुंदर चेहरा मुझे दिखाओ. आणि रविवारच्या दिवशी तुमचा सुंदर चेहरा मला दाखवा. अच्छा तैयार हुआ चेहरा. मी चांगला तयार झालेला चेहरा मला दाखवा. हालेलुया. हालेलुया. So here Bible says, आणि या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतो, trust in the Lord with all your heart. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. कितने लोग आमीन बोलोगे. किती लोक आमेन म्हणत आहे. हालेलुया. हालेलुया. What is the meaning of trusting in the Lord with all our heart? आणि अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवण्याचा अर्थ काय होतो. कसं ठेवायचं. तेच की मनापासून कसं ठेवायचं. आन्सर इज देअर. त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे. लीन नॉट
on your own understanding. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. हाँ, परमेश्वर के ऊपर भरोसा रखना इसका मतलब है खुद का बुद्धि पर डिपेंड नहीं रहना है. आणि परमेश्वरावर भाव ठेवणं म्हणजे स्वतःच्या बुद्धीवरती तुम्ही विश्वास राहायचा हाँ, नाहीये. उस पर डिपेंड रह दो. आणि तुम्ही देवावरती अवलंबून राहावा. वो क्या बोलता है वो करो. आणि परमेश्वर जे सांगतो ते तुम्ही करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हम सब मेरे खुद के जैसा करते हैं, बाद में बोलते हैं परमेश्वर मेरे विश्वास तुझ पर है. आपण की नाही स्वतःच्या मनाप्रमाणे करतो आणि नंतर म्हणतो की माझा विश्वास तुझ्यावरती आहे. अब परमेश्वर पूछता है तुझे, आणि परमेश्वर तुम्हाला विचारतो तू कब मेरे ऊपर डिपेंड था. तू कधी माझ्यावरती अवलंबून सब होतास. मनमानी करता है तू. तू स्वतःच मनासारखं करतोस. एक भी मेरे सुनता नहीं. एक सुद्धा माझा ऐकत नाहीस. और बोलता है आणि मग म्हणतोस मेरा विश्वास है परमेश्वर पर. परमेश्वरवरती माझा विश्वास आहे. किधर का विश्वास है. कुठला विश्वास. उसे विश्वास कहते नहीं है. त्याला विश्वास म्हणत नाही. अगर हम हमारे मनमानी करते हैं, हम हमारे बुद्धि पर हम डिपेंड हैं, तो उसको नहीं बोलते मैं परमेश्वर पर डिपेंड हूं. जर आपण स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून स्वतःच करत राहील तर त्याला एक नाही आपण देवावर अवलंबून आहे असं म्हटलं जात नाही. Verse number 6. आणि 6वं वचन, In all your ways acknowledge him and he shall direct your paths. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. Hallelujah. हालेलुया. So whatever you do, मग जे काही तुम्ही कराल you acknowledge him. तुम्ही त्याचा आदर करा. Tell God, मी देवाला सांगा God, I'm doing so and so. परमेश्वरा मी हे आणि हे करत आहे. God, if it's your will, आणि परमेश्वरा ही जर तुझी इच्छा असेल you lead me. तर तू मला मार्गदर्शन कर. You talk to me, God. तू माझ्या संगतीने बोल. If I'm doing something against your will, stop me. आणि जर मी तुझ्या मनाच्या विरुद्ध जर काय करत असेल तर तुम्हाला थांबव. उसे कहो ना. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्याशी बोला. परमेश्वर में करूं या नहीं करूं मैं. परमेश्वर या गोष्टी मी करू की नाही करू. ये आपकी इच्छा है या नहीं. ही तुझी इच्छा आहे की नाहीये. आपकी इच्छा है तो मैं करूंगा, नहीं तो नहीं. तुझी जर इच्छा असेल तर मी या गोष्टी करेल, जर नसेल तर मी या गोष्टी करणार नाही. बाइबल says पवित्र शास्त्र he सांगतो will direct you in all your paths. तो म्हणत आहे की तुझ्या सर्व मार्गामध्ये तो तुझा मार्गदर्शक बनेल. वाव. वो आके आपको मार्गदर्शन करेगा. आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. ये करना है या नहीं करना है. हे करायचं आहे की नाही करायचं आहे. लेकिन हम घर में बैठ के सोचते रहते, पण आपण घरामध्ये बसून हे विचार करत बसतो करने का या नहीं करने का नहीं सोचते. हे करायचं आहे की नाही करायचं हे विचार करत बसत नाही. काय करायचं, आणि आपण काय करायचं हे विचार करतो. काय करायचं. काय करायचं. हालेलुया. परमेश्वर हर एक चीज में आपको चलाता है. आणि परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चालवतो. आमेन. क्या हम फेल हो सकते हैं. आपण अपयशी ठरू शकतो का. फेल हो सकते हैं आपण क्या? अपयशी ठरू शकतो का. हालेलुया. हालेलुया. हम फेल तभी हो सकते हैं जब हम मनमानी करते हैं. आपण तेव्हाच अपयशी ठरणार ज्यावेळेस आपण स्वतःच्या मनाप्रमाणे चालायला सुरुवात करतो. उसका बिना मेरा मुझे ऐसा लगता है मैं ऐसे ही करूंगा. आणि मला असं वाटतं मी असंच करणार आहे. मला काय तू सांगू नको. तू मला काय सांगत बसू नको. मला माहिती आहे. मला माहिती आहे. असं म्हटलं खड्ड्यात पडलं. कोण सांगायची गरज नाही, कोण ढकलायची गरज नाही. तू स्वतः गेला टुंबण उडी मारतो. हा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो वी शुड नॉट डिपेंड ऑन अवर ओन अंडरस्टँडिंग. पण स्वतःच्या बुद्धीवरती आपल्याला अवलंबून वी राहायचं नीड टू नाही. अॅक्नॉलेज गॉड. आणि देवाचा आदर करायचा आहे. आमेन. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वर्स नंबर 7. आणि 7वं वचन, It says, be not wise in your own eyes. Fear the Lord and depart from evil. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नकोस. परमेश्वराचे भय कर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. आमेन. What Bible says? पवित्र शास्त्र काय सांगत आहे. Do not be wise in your own eyes. आणि तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. कौन आमीन नहीं बोल रहे. कोण आमेन म्हणत नाहीये. खुद को हम सबसे ज्यादा शाना समझते हैं. आणि आपण स्वतःलाच इने खूप शहाणा समजतो. सबसे शाना मैं. आणि सगळ्यात शहाणा मीच. हालेलुया. हालेलुया. That's why God says, म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे स्वतःला शाना समजू नको. तू स्वतःला शहाणा समजू नकोस. स्वतःला 100 पैकी 100 मार्क्स देऊ नकोस. तुम्ही विचार करा, तुमच्या उत्तर पत्रिका मी तुम्हालाच दिलं तर तुम्ही किती मार्क्स देणार. परीक्षा लिहिलात तुम्ही
हाँ, आपने परीक्षा लिखा, आपका आंसर पेपर में आपको ही देता हूँ. आणि तुम्ही परीक्षा लिहिलं आणि तुमचं उत्तर पत्रिका तुमच्याच हातात दिलंय तपासणीसाठी पूर्ण उत्तर पत्रिका चेंज कर देंगे हम. आणि तुमचं पूर्ण उत्तर पत्रिका तुम्ही बदलून टाका. 100 को 100 मार्क्स दे देंगे हम. 100 पैकी 100 तुम्ही देणार. ऐसा नहीं करना है. आणि असं करायचं नाहीये. खुद को होशियार नहीं समझना है. स्वतःला हुशार समजायचं नाहीये. हालेलुया. हालेलुया. And then he says, पुढे म्हणत आहे fear the Lord. परमेश्वराचा भय धर. हालेलुया. आमेन. कोण आमेन म्हटलं नाही? एकच व्यक्ती. एकच व्यक्ती आमेन म्हटलेला आहे. हाँ. किसको डरना है? आणि कोणाला भय धरायचा आहे? किसको डरना है? आणि कोणाला घाबरायचं आहे? आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. बाबा, बड़ों को भी डरना है. मोठ्या लोकांना सुद्धा ते परमेश्वराचा भय धरायचा आहे. असं घरी जाऊन म्हणू नका मी का तुला घाबरणार नाही. डॉक्टर सांगितले नाही नाही, मी असं सांगितलं नाही. मी काय सांगितलं? देवाला घाबर म्हटलं एवढंच. देवाचं भय धरा असं सांगितलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. लेट्स सी नेक्स्ट आणि पुढचं आपण वचन व्हॉट पाहू. द बायबल सेज. पवित्र शास्त्र काय म्हणत आहे? वर्स नंबर 8. आणि 8वं वचन. It shall be health to your navel and marrow to your bones. ते तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. Healthy life diet plan. आणि हे तुमचं डाएट प्लॅन बनणार. Number 1. पहिली गोष्ट, Don't be shana in your own eyes. स्वतःला शहाणा समजू नका. Don't depend on your understanding. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. Fear God. देवाचा भय धरा And trust God. आणि देवावरती विश्वास धरा. And then आणि त्यानंतर fear God is okay. Depart from evil. आणि दुष्कर्मापासून तुम्ही दूर राहा. This is the diet plan for good health. आणि चांगल्या आरोग्यासाठी हे तुमचा डाएट प्लॅन आहे. Food is not there. आणि या ठिकाणी भोजन नाहीये. हे खायचं नाही ते खायचं नाही इथं. आणि या ठिकाणी खायचं प्यायचं काही सांगितलेलं नाहीये. आजारी आल्यानंतर डाएट करायचा. आजार झाल्यानंतर ना आपण डाएट प्लॅन करायचं. कारण की मला काही गोष्टी सांगायला लागते आमच्या चर्चमध्ये. काय तर आमच्या चर्चमध्ये एक हवय्या आहेत, सांगायला लागते आम्हाला जरा. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अगर आम्हाला डॉक्टरने सांगितलेलं आहे हे खाऊ नको म्हणते ऐकायचं. हालेलुया. हालेलुया. आजचं हा संदेश तुमच्यासाठी नाहीये, बाकी लोकांसाठी आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन लिव्ह गुड लाईफ. आणि अशा प्रकारे एक चांगले जीवन आपण जगू शकतो. वी फॉल सिक बिकॉज वी डोंट डू दिस थिंग्स. आपण आजारी पडतो कारण आपण या गोष्टी करत नाही. बीपी, शुगर, दिस प्रॉब्लेम, दॅट प्रॉब्लेम, बिकॉज वी डोंट डू दिस थिंग्स. आणि बीपी, शुगर आणि हे समस्या ते समस्या काय येतो कारण आपण या गोष्टी करत नाही. That's why we fall sick. म्हणूनच आपण आजारी पडतो. Hallelujah. हालेलुया. So when we do the will of God, आणि ज्यावेळेस देवाची इच्छा आपण करतो, when we fulfill His purpose, आणि ज्यावेळेस त्याचा उद्देश आपण पूर्ण करतो, then त्यावेळेस we will live a healthy life. त्यावेळेस आपण आरोग्य जीवन आपण जगू शकतो. Isaiah 5:51. यशायाचा 5वा अध्याय आणि 51 वचन. Isaiah 5:51. यशायाचा 5वा अध्याय आणि 51. 21. क्षमा करा, 5:21. Yeah. Woe unto them that are wise in their own eyes and prudent in their own sight. ते आपल्या दृष्टीने ज्ञानी व आपल्यामध्ये समंजस, त्यांना धिक्कार असो. जो खुद को शाना समझता है, जो स्वतःच्या दृष्टीमध्ये स्वतःला ज्ञानी समजतो, उसको त्याला धिक्कार असो. इंग्लिश में शाप है, शाप. आणि इंग्लिश भाषांतरामध्ये श्राप. अगर हम दूसरों से भी हम खुद को बहुत होशियार समझते हैं तो उसके ऊपर शाप आता है. जर आपण दुसऱ्यांपेक्षा आपण स्वतः शहाणा जर स्वतःला समजत असेल तर आपल्यावरती श्राप आल्यासारखं होतो. और एक मतलब है कि हम परमेश्वर का सुनते नहीं है तो शाप आता है. याचा अर्थ आहे की दुसरा अर्थ असा होतो की जर आपण परमेश्वराचा ऐकत नाही तर आपल्यावरती श्राप आपण ओढवून घेतो. बायबल काय पण सांगू दे पण मला काय वाटते तेच मी करणार. क्या होगा? काय होणार? शाप येणार आहे. I don't say, Bible says this. मी म्हणत नाही तर पवित्र शास्त्र सांगत आहे. So that's why when God has chosen us, there is a purpose of God. मग जर परमेश्वरानं आपली निवड केली आहे तर परमेश्वराचा उद्देश आपल्या जीवनावरती आहे. What purpose is there? आणि कोणता उद्देश आहे आपल्यासाठी? Again we'll go back to Ephesians chapter 1 verse 4. पुन्हा आपण इफिसकरास पत्र याचं पहिला अध्याय आणि 4थं वचन करत जाणार आहे. Ephesians 1:4. इफिसकरास पत्र याचं पहिला अध्याय आणि 4थं वचन. According
as he had chosen us in him before the foundation of the world, that we should be holy and without blame before him in love. 1:4. इफिसकरास पत्राचं पहिला अध्याय 4 वचन. त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. आमेन. कशाला निवडलं? कशाला निवडलं मला? पवित्र, holy and without blame. That's the purpose of God. That's why God has chosen you. आणि हे परमेश्वराचा उद्देश आहे म्हणून परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. Hallelujah. हालेलुया. When you live a life without blame, आणि निर्दोष असं जर तुम्ही जीवन जगत असाल, when you live a life of holiness, आणि पवित्र जीवन ज्यावेळेस तुम्ही जगता, then all the blessings will follow you. त्यावेळेस सर्व आशीर्वाद तुमच्या मागे येणार आहे. And the Lord will direct you. आणि परमेश्वर तुमचा मार्गदर्शक होईल. The Lord will open doors for you. आणि परमेश्वर तुमच्यासाठी दरवाजे उघडे करेल. Amen. Hallelujah. Hallelujah. आपको इतना मेहनत करना नहीं पड़ेगी. तुम्हाला सब कुछ वो करेगा. तुम्हाला कष्ट करण्याची गरज लागणार नाही. सर्व काही परमेश्वर करेल. हमें क्या करना है पास्टर? मग आम्हाला काय करायचं पास्टर? तेरा काम तू करते जा. तू फक्त तुझं काम करत जा. एंजॉय कर परमेश्वर को. परमेश्वराचा आनंद घेत राहा. आमेन. आमीन बोला नहीं. कोणी आमेन म्हणत नाहीये. किसका आनंद लो? तुम्ही कोणाचा आनंद करायचा आहे? परमेश्वराचा. हाँ, मेरे पास वो नहीं है, ये नहीं है, इसके वजह से आनंद को मत गमवाओ. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, हे करत तुम्ही दुःख सोचत बसू नका. मेरा सब कुछ परमेश्वर माझं है. सर्व काही परमेश्वर आहे. मैं उसमें आनंदित रहूंगा. आणि मी परमेश्वरामध्ये आनंदित राहणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. And then I have to live a holy life. आणि मग मला एक पवित्र जीवन जगायचं आहे. आमेन. Amen. आमेन. I should keep my eyes holy. आणि माझे नेत्र मला पवित्र ठेवायचं आहे. I should have control over my tongue. आणि माझ्या जिभेवरती माझं नियंत्रण असायला पाहिजे. आमेन. Hallelujah. हालेलुया. जीभेला काहीतरी केलं पाहिजे होतं कंट्रोलचं. Hallelujah. हालेलुया. And we should have self control आणि on our body, आणि आपल्या शरीरावरती आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे. on our emotions, आपल्या भावनांवरती, yes, on our desires. आणि आपल्या इच्छांवरती. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. आपकी इच्छा पर आपको कंट्रोल चाहिए. आणि आपल्या इच्छांवरती आपलं नियंत्रण असायला पाहिजे. आपके भावनाओं के ऊपर आपको कंट्रोल चाहिए. आपल्या भावनांवरती आपलं नियंत्रण असायला पाहिजे. हाँ, परमेश्वर चुना है, मैं कैसे भी जी सकता हूँ. नहीं जी सकते. देवानं माझं निवड केलंय, मी कसं पाहिजे मी जगू शकतो असं नाहीये. Amen. आमेन. हालेलुया. हालेलुया. मुझे पवित्र जीवन जीना है. तर मला पवित्र जीवन जगायचं आहे. और विदाउट ब्लेम. आणि निर्दोषाचं जीवन जगायचं आहे. आमेन. कोई आपके तरफ ऐसा उंगली नहीं करना है. कोणीही सुद्धा तुमच्याकडे असं बोट दाखवायचं नाहीये. नहीं आपको कोई. तुम्ही असं जगायचं की कोणी तुम्हाला दोष देऊ नये किंवा बोट दाखवू नये. आमेन. आमेन बोला ना. आमेन म्हणा. हालेलुया. हालेलुया. हम ये नहीं कह सकते मुझे कुछ फर्क नहीं पड़ता. नो 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 नो. तुम्ही असं म्हणू नका की मला काही फरक पडत नाही. निर्दोष रहना है. तुम्हाला निर्दोष राहायचं आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. We cannot say I don't care. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला परवा नाहीये. This is the way I live. मी अशाच प्रकारे जगतो. I will be like this. मी असंच राहणार आहे. We cannot be like that. आपण असं राहू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. One more verse in the John chapter 15 verse 16. आणि యోహాను 15 अध्याय 16 वचन. Again Jesus taught us there the purpose of his choosing us. आणि परमेश्वराने येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेलं आहे की त्यांना आम्हाला का निवडलेलं आहे. Here he says you have not chosen me. या ठिकाणी तो सांगत आहे तुम्ही माझी निवड केली नाही. But I have chosen पण you. मी तुम्हाला निवडलेलं आहे. And ordained you that you should go and bring forth fruit. हा हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे. किस लिए परमेश्वर ने चुना है? तुम्हाला कशासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे? हालेलुया. हालेलुया. किस लिए चुना परमेश्वर? तुम्हाला कशासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे? सब लोग बोलिए. सर्वजण म्हणा. सब लोग बोलिए. सर्वजण म्हणा. फळ देने के लिए. फळ देण्यासाठी. आमेन.
आमेन. हालेलुया. हालेलुया. कौन सा फल? पवित्र आत्मा का फल है. आणि ते फळ कोणचं आहे? तर पवित्र आत्माचं फळ आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. जब हम इस मकसद से जीवन जीते हैं, जस या उद्देशाने ज्यावेळेस आपलं जीवन आपण जगतो, सब आशीर्वाद आपके पीछे अपने आप आते जाएं. तर सर्व आशीर्वाद तुमच्या मागे यायला सुरुवात होतो. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. Shall we stand upon our feet? आपण सर्वजण आपल्या जागेवर So उठू. God has chosen us. आणि आता परमेश्वरानं आम्हाला निवडलेलं आहे. God has chosen us. परमेश्वरानं आम्हाला निवडलेलं आहे. No one can disturb our lives. आणि आमच्या जीवनाला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही. Amen. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. God has chosen us. आणि देवानं आपली निवड केलेली आहे. Satan cannot disturb our lives. आणि शैतान आमच्या जीवनाला उद्ध्वस्त करू शकत नाही. God has chosen us. येशू ख्रिस्तानं आमची निवड केलेली आहे. We will not go down, but we will be lifted on higher places. आपण खाली जाणार नाही तर उंच स्थानी आपण पोहोचणार जाणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. God has chosen us. आणि परमेश्वरानं आमची निवड केलेली आहे. Our life will not be the same. आणि आमचं जीवन तसंच राहणार नाहीये. Amen. आमेन. हालेलुया. कितने लोग विश्वास रखते हैं आपका जीवन आज कैसा वैसा ही रहेगा नहीं? किती जण असं विश्वास ठेवताय की आज जे जीवन आहे असंच राहणार नाहीये. Amen. आमेन. मेरा जीवन बदलेगा. आमेन. माझं जीवन बदलणार आहे. मेरा जीवन बदलेगा. माझं जीवन बदलणार आहे. हालेलुया. हालेलुया. मेरा चंगाई बदलेगी. मेरा बीमारी माझी चंगाई में बदलेगी. हालेलुया. मेरा गरीबी अमीरी में बदलेगी. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती. हालेलुया. हालेलुया. क्योंकि उसने मुझे चुना है. कारण परमेश्वर मला निवडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. Let's close our eyes and pray. आपण डोळे बंद